पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। श्रमण बुद्ध विहाराचा तिसरा वर्धापन दिन व बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। पेनमध्ये श्रमण बुद्ध विहार या विहारामध्ये वर्धापन दिन व बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मोठ्या परिश्रमाने व कष्टाने या बुद्ध विहाराची स्थापना केली। दरवर्षीप्रमाणे सर्वांना आमंत्रित करण्यात येत असतं व या कार्यक्रमाला सर्व हजर असतात। श्रमण बुद्ध विहाराचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष प्रफुल्ल मोरे, सेक्रेटरी अमय दामले या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात। तसेच महिला वर्ग मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांचा सहकार्य चांगल्या पद्धतीने असतं। यावेळी बुद्ध विहारांमध्ये चांगल्या पद्धतीने प्रवचनाचा कार्यक्रम होतो। बुद्धाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळोवेळी या विहारांमध्ये असे कार्यक्रम घेत असतात। ज्यांनी प्रवचन केलं, प्रवचनकार BH गायकवाड साहेब, महाराष्ट्र राज्य सचिव, भारतीय बौद्ध महासभा यांनी चांगल्या पद्धतीने बुद्धांचे विचार सर्वांसमोर मांडले। श्रमण या नावाचा अर्थ त्यांनी साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वांना सांगितले। तर या ठिकाणी आज पेन शहरामध्ये श्रमण बुद्ध विहाराचं आज आपल्या या ठिकाणी वर्धापन दिन, तिसरं वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय। आणि या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्तानं आपण या ठिकाणी आलात। या ठिकाणी आज ध्वजारोहण करायचं आहे। मी आपल्याला विनंती करतोय की आपण या श्रमण बुद्ध विहाराच्या वर्धापन दिनाच्या शुभारंभ करताना आपण ध्वजारोहण करावे असं आपल्याला विनंती करतो। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। सर्वांना जय भीम। आज पेन तालुक्यामध्ये श्रमण बुद्ध विहार या ठिकाणी क्रांतीनगर पेन येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी केली। त्याचबरोबर या ठिकाणी पाहता पाहता 3 वर्ष झाले आणि या श्रमण बुद्ध विहाराचा तिसरा वर्धापन दिन या ठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये उत्साहामध्ये संपन्न झाला। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी राष्ट्रीय महासचिव या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। याच्यावरून या कार्यक्रमाची उंची काय असू शकते हे आपल्याला सहज लक्षात येईल। आणि म्हणून राष्ट्रीय महासचिव या पेन शहरामध्ये येऊन या श्रमण बुद्धविहारामध्ये त्यांनी जो प्रबोधन केला आहे तो प्रबोधन निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमच्या माता भगिनींना या समाज कार्यामध्ये काम करत असताना त्याचा उपयोग होईल। इतक्या चांगल्या प्रकारचा कमी शब्दात परंतु प्रत्येकाला ते शब्द समजतील, शब्दाचा अर्थ कळेल इतका अर्थपूर्ण शब्दामध्ये लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं। आणि मी तर म्हणतोय की अशी प्रवचने या रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये झाली पाहिजे, कारण अशा प्रबोधनाची आम्हाला नितांत गरज आहे। आणि रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुशीलजी वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। खऱ्या अर्थानं खूप लवकर हा कार्यक्रम आहे मी हातामध्ये घेता, अल्पशा वेळेमध्ये तो कार्यक्रम हातात घेऊन हा आम्ही संपन्न करत असताना वाघमारे साहेबांनी सुद्धा आपला वेळ या ठिकाणी दिला आणि या कार्यक्रमाला एक चांगल्या प्रकारे सेवा केली आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली। कारण आमचं काम करण्याचं स्रोत आहे ते हे केंद्रबिंदू आहे। या केंद्रबिंदूतून मिळणारे आदेश आम्ही पाळतो आणि या तालुक्यामध्ये धम्मकार्य करतोय। येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या स्वप्नात असलेलं धम्मकार्य या तालुक्यामध्ये या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अशी ग्वाही देतो। आणि पुन्हा एकदा दोन्ही वरिष्ठांचे मी या ठिकाणी तालुक्याच्या वतीने स्वागत करतो आणि या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो। जय भीम, जय भारत। आज तुम्ही श्रमण बुद्ध विहार या ठिकाणी आला होता आणि प्रवचन केलं होतं, नेमकं प्रवचनाचं काय होतं? जय भीम, नवोदय सर्वांना। आज श्रमण बुद्ध विहार या ठिकाणी पंचशील महिला मंडळ आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पेन तालुका अंतर्गत या शाखेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त श्रमण बुद्ध विहाराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सुरुवातीला पाहुण्यांचं स्वागत, ध्वजारोहण, त्रिशरण पंचशील आणि प्रबोधनात्मक जो मार्गदर्शनाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी घेण्यात आला। श्रमण बुद्ध विहार अतिशय सुंदर, टापटीप आणि खूप छान पद्धतीनं या इथल्या पंचशील
महिला मंडळ आणि कार्यकर्ते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. जे प्रवचन आहे ते शांततेनं ऐकून घेतलं आणि खूप सुंदर असा कार्यक्रम या जयंतीच्या निमित्तानं व बुद्धविहाराच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय सुशील वाघमारे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रायगड जिल्हा उत्तरचे सन्मान्य अध्यक्ष, त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा सोनवणे जे पेन तालुक्याचे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे बुद्धविहार समिती जे श्रमण बुद्धविहार समितीचे अध्यक्ष आदरणीय सुनील शिंदे सर, त्याचप्रमाणे पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय शशिकलाताई गायकवाड आणि संपूर्ण कार्यकारिणी आणि खूप सगळे पाहुणे पुणा, मुंबई, रायगड जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.